महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असतानाच भाजपनं आतापासूनच आपली तयारी सुरू केली आहे. पक्षानं आता समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नेत्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे या यादीत अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपनं ही नवी टीम का तयार केली आणि आगामी निवडणुकांच्या आधी पक्षाचा नेमका प्लॅन काय आहे हे जाणून घेणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी या नव्या जबाबदाऱ्यांची घोषणा केली. भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतचं पत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलंय. भाजपनं पक्षातील वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र नेत्यांची निवड केली आहे. यामध्ये समाजातल्या विविध घटक, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक, कामगार, व्यापारी, तरुण, खेळाडू आणि सामाजिक संस्थांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी संबंधित नेत्यांवर असणार आहे. विधी विभागाची जबाबदारी भूषण महाडिक यांच्यावर देण्यात आली आहे. सोबतच बुद्धिजीवी विभागाची जबाबदारी विश्वास पाठक यांच्याकडे आहे. तर उद्योग विभागाची जबाबदारी प्रदेश सहकोषाध्यक्ष आमदार अरुण लखानी यांच्याकडे देण्यात आली आहे. वैद्यकीय विभागाची जबाबदारी डॉक्टर भारती पवार यांच्याकडे आहे. तर सहकार विभागाची जबाबदारी विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सांस्कृतिक विभागाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे. भटके विमुक्त समाजाशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्यावर आहे. तर जैन समाजाशी संपर्काची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्यावर आणि आयुष्यमान भारत विभागाची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर देण्यात आली आहे. मीडिया विभागाची जबाबदारी केशव उपाध्ये यांच्याकडे, तर सोशल मीडिया विभागाची जबाबदारी प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांच्याकडे देण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विभागाची जबाबदारी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत जयसिंग कृष्णराव चव्हाण यांना सुद्धा ही सहजबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय शिक्षकांसाठी सुनील लोढा, व्यापाऱ्यांसाठी किरीट भान्साली, आर्थिक विभागासाठी मिलिंद कानडे, मच्छीमारांसाठी वेतन पाटील, बुनकरांसाठी मनोज दिवटे, कामगारांसाठी मिलिंद तुळसकर आणि उत्तर भारतीय समाजाच्या संपर्कासाठी RD यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आध्यात्मिक क्षेत्राशी संपर्क ठेवण्यासाठी तुषार भोसले, ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी अनुप मोरे, पदवीधरांसाठी सुनील लोढा, दक्षिण भारतीय समाजासाठी राजेश पिल्ले आणि बेटी बचाओ बेटी पढाओसाठी अल्पा अग्रवाल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक संस्थांशी म्हणजेच NGOशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्यावर देण्यात आली आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्यासाठी आमदार सुनील कर्जतकर, ग्रामविकास आणि पंचायत राजासाठी सुधाकर भोयर, तर फ्रेंड्स ऑफ BJP साठी उषा वाजपेयी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. IT विभागासाठी तेजस मालविया, क्रीडा विभागासाठी केदार जाधव, बंगाली समाजासाठी शुभागत दास, रेल्वे प्रवाशांशी संपर्कासाठी कैलास वर्मा, अभियंत्यांसाठी आमदार प्रशांत ठाकूर, राजस्थानी समाजासाठी देवी सिंग पुरोहित आणि सुशासनासाठी प्रदीप पेशकार यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी आमदार सुनील राणे यांच्यावर, तर तृतीयपंथी समाजाच्या संबंधित कामाची जबाबदारी ही डॉक्टर सानवी जेठवा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आता या सगळ्या नियुक्त्या पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. भाजपनं समाजातल्या जवळपास प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळी टीम तयार करून त्या क्षेत्रातील लोकांशी थेट संपर्क वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतो. आगामी काळात महाराष्ट्रात निवडणुका आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी होणार आहेत. त्यामुळे ही नवी टीम भाजपसाठी किती महत्त्वाची ठरते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण निवडणुकीच्या आधी फक्त मोठ्या सभा आणि प्रचार नाही, तर प्रत्येक समाज गटाशी थेट संपर्क सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. आणि याच संपर्कावर भाजपनं आता जोर दिल्याचं या नव्या जबाबदाऱ्यांमधून आपल्याला दिसतंय. अगदी छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत भाजप आपल्या टीम मार्फत आता पोहोचू शकतं आणि त्यासाठी प्रत्येक विभागासाठी एका व्यक्तीला नियुक्त केलेलं दिसतंय. याचा पुढे काय परिणाम होणार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसणार का, याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.